तिकडे हिंगोलीमध्ये प्रचाराला वेग आलाय। संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरीमधल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या वतीने वैशाली कावडे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। घरोघरी जाऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। तर संतोष बांगर यांच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपने प्रचाराला सुरुवात केलेली आहे। संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी शहरामध्ये नगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि या ठिकाणी भाजपच्या वतीने सुद्धा उमेदवार देण्यात आलेला आहे आणि शहरामध्ये आता आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस संपलेला आहे। 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येत होती आणि त्यानंतर आता निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराला वेग आलेला आहे। तुम्ही उमेदवार आहात नगराध्यक्ष पदाच्या, काय मुद्दे घेऊन तुम्ही महिलांच्या भेटी घेतायत, काय समस्या काय सांगतायत महिला आणि काय प्रतिसाद मिळतोय प्रचारात? समस्या ह्या सगळ्याच आहेत। रस्त्यावर आता सध्या येतात ना, चालता सुद्धा येत नाही, तर या इथल्या लोकांना किती त्रास होत असेल। दररोजच्याला लाईट नाही, आम्ही दिवस येतो तर नळाला पाणी आले, पाण्याचा बेटाईम आहे, कुणाला जॉब असतो, शेतकरी वगैरे असते, त्यांनी कसं मॅनेज करायचे या सगळ्या गोष्टी। महिलाच्या सक्षमीकरणासाठी मी सदैव तत्पर राहील। महिलांनी माझ्याकडे त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या मी दूर करीन। मला पक्षांनी सुवर्ण संधी दिलेली आहे, जनतेने सुद्धा या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा आणि आम्हाला एक संधी द्यावी सेवेसाठी। तर हे उमेदवार कावडे आहेत आणि गुलाबी थंडी जी आहे, संध्याकाळी कडाक्याची थंडी पडायला लागली, त्या थंडीमध्ये प्रचाराला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। माधव दीपके, एबीपी माझा, कळमनुरी, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।